जयशंकर मित्र, अहमदनगर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुजय विखे पाटील विरुद्ध पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यात टाईट फाईट सुरू झाली आहे। या मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष आहे आणि या मतदारसंघाचं श्रीगोंद्याकडे लक्ष आहे। श्रीगोंद्यातले नेते स्वतःची परिस्थिती जाणीव असताना देखील या लढतीतून म्हणजे खासदारकीच्या लढतीतून आमदारकीचे स्वप्न रंगवत आहेत। या दृष्टीने आजचा हा कार्यक्रम आहे सातबारा जिल्ह्याचा। मी संजय काटे। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात खासदार सुजय विखे हे भाजपचे उमेदवार आहेत। त्यांनी गेल्या 5 वर्षात विविध विकास कामांच्या माध्यमातून आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे। मतदारसंघात जसं त्यांनी कामाचा झपाटा लावला तसाच दिल्लीत अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याशीही जी निकटचा संबंध ठेवले ते उमेदवारी मिळवण्यात त्यांना फायद्याचे ठरले। त्यांना उमेदवारी मिळाली, त्यांच्या विरोधात कोण ही सुरुवातीची चर्चा शेवटपर्यंत थांबली। आता मात्र शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाकडून पारनेरचे आमदार लंके यांची उमेदवारी निश्चित झाली आहे आणि या लढतीकडे त्यामुळे सर्वांचं लक्ष लागणे अपेक्षित होते। आता ही लढत किती टोकाची होईल, किती चुरशीची होईल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज लागणार नाही। खासदार विखे हे उत्तर नगर जिल्ह्यातले, पण नगर दक्षिणमध्ये येऊन त्यांनी आता गेल्या निवडणुकीत जरी विजय मिळवला असला तरी त्यांच्या आजोबा स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि वडील राधाकृष्ण विखे पाटील यांचा या मतदारसंघाशी कायम चांगला संपर्क राहिलेला आहे। त्यांनी कायम या मतदारसंघात त्यांचे कार्यकर्ते आणि सामान्य जनतेशी बांधिलकी मारून काम केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांना बाहेरचं म्हणणं हे संयुक्तिक वाटत नाही। तो प्रचाराचा मुद्दा आहे, इथपर्यंत ठीक आहे। दुसरीकडे निलेश लंके यांनी स्वतःभोवती एक सामाजिक वलय निर्माण करून या लढतीत प्रतिष्ठा, अस्तित्व सगळं झोकून दिलं आहे। आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी या परिस्थितीत विखेंविरुद्ध मोठं धाडस केलं आहे। ही लढत सुरू झाली आहे। उमेदवारी फॉर्म भरले जातील, त्यानंतर प्रचाराला सुरुवात होईल, पण त्यापूर्वीच आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। या लढतीच्या माध्यमातून श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ, श्रीगोंदा तालुका यातलं राजकारण हे नगर जिल्ह्याला अवगत आहे। स्थानिक जे नेते आहेत श्रीगोंद्यातले ते लोकसभा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेतील आमदारकीचे स्वप्न रंगवत आहेत। काहींना तर आमदार झाल्यासारखंही वाटू लागले। पक्षांतर, आता हे पक्षांतर तालुका पातळीवरचे ज्यावेळेस होतात त्यावेळेस जे उमेदवार आहेत समोर, म्हणजे खासदार विखे पाटील हे काँग्रेसमधून आले, काँग्रेसमधून भाजपात गेले, त्यांचं पक्षांतर तेच झालं। आमदार निलेश लंके जे आहेत ते अजितदादा गटात होते, अजितदादा गटातून ते शरद पवार गटात आले, तिथंही त्यांचं पक्षांतर झालं। ही मूळ श्रीगोंद्यातले जे नेते आहेत त्यांचं पक्षांतर याच्यापेक्षा खूप मोठं आहे। पक्षांतर करून काहीही करून आमदारकी मिळवायची यासाठी श्रीगोंदेकरात अतिशय झगडत आहेत, अशी परिस्थिती आहे। या सगळ्यात विकास, आश्वासनं, सामान्यांचे प्रश्न, सामान्यांचा संघर्ष हे सगळं ऑटोमॅटिक बाजूला जाते। श्रीगोंदा तालुक्याचा राजकीय विचार जर केला तर श्रीगोंद्यात आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, घनश्याम शेलार आणि बाबासाहेब भोस हे 5 प्रमुख पहिल्या फळीतले नेते। तर दुसऱ्या फळीत बाळासाहेब नाटा, अण्णासाहेब शेलार, दत्तात्रय पानसरे ही मंडळी येतात। यापेक्षा साजन पाचपुते हे नवीन नेतृत्व येते। या सगळ्यांच्या बरोबरच पहिल्या आणि दुसऱ्या फळीत हे राजकारण यांच्या भोवतीच फिरतंय, अशी सद्य परिस्थिती आहे। हा मित्रांनो आजचा परिस्थिती झाली, विद्यमान परिस्थिती झाली। यापूर्वीची जे तालुक्यातलं राजकारण फिरत होतं ते स्वर्गीय शिवाजीराव नागवडे, स्वर्गीय कुंडलिकराव जगताप, स्वर्गीय सदाशिवराव अण्णा पाचपुते आणि स्वर्गीय प्राध्यापक तुकाराम दरेकर सर हे 4 दिग्गज जोपर्यंत तालुक्याच्या राजकारणात होते तोपर्यंत तालुक्याचा, जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात मोठा धबधबा होता, तसाच तो प्रशासनातही होता। आजच्या परिस्थितीत खासदारकीच्या निवडणुकीतून आमदारकीचा तीर मारायचा हे जे पद्धतीने राजकारण सध्या सुरू होते ते सगळ्यांच्या सामान्यांच्याही लक्षात येतं।
कोणी आमदार निलेश लंकेंच्या व्यासपीठावर जाते, तर कोणी खासदार साहेबांना मदत करते. आज तालुक्यातली आमदारकीची जर परिस्थिती पाहिली तर आमदार जे विद्यमान आमदार आहेत बबनदादा पाचपुते ह्यांची तब्येत साथ देत नाही, ते आजारी असतात. परंतु त्याही परिस्थितीत त्यांचा संपर्क कायम असल्याने त्यांची धास्ती त्यांच्या विरोधकांना नक्कीच आहे. अर्थात ते उमेदवारी करतील नाही करतील, त्यांनी नाही केली तर घरातून कोण उमेदवार हा नंतरचा प्रश्न आहे. सध्या लोकसभा निवडणुकीत त्यांची यंत्रणा राबते हे निश्चित. दुसरे उमेदवार आहेत संभाव्य उमेदवार राहुलदादा जगताप. राहुलदादा जगताप हे कोणत्या पक्षात आहेत हे काही दिवसांपूर्वी स्पष्ट झालं. आता ते लंकेंच्या व्यासपीठावरून तुतारी हातात घेतील आणि प्रचारात जातील हे लक्षात येते. त्यांनी तसे संकेतही दिले आहेत. नंतर राजेंद्रदादा नागवडे यांच्या पत्नी अनुराधा वहिनी नागवडे या कसल्याही परिस्थितीत विधानसभा करायचीच हा चंग बांधून आहेत. त्यासाठी त्यांनी काँग्रेसचाही त्याग केला. आता त्या अजितदादा पवार गटात आहेत आणि त्या कसल्याही परिस्थितीत महायुतीचं उमेदवारी त्यांनाच मिळेल हे सांगून मोकळ्या होत आहेत. नंतर घनश्याम शेलार यांनी अनेक पक्षांतरे केली. घनश्याम शेलारांपुरताच हा विषय मर्यादित राहत नाही, सगळ्याच नेत्यांनी अनेक पक्षांतरे केली. परंतु शेलारांचं पक्षांतरण हे ताजं आहे. काल ते काँग्रेसमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून प्रवेश केला त्यांनी आणि आता त्यांनाही विधानसभा लढायची. म्हणजे नागवडे काँग्रेसमध्ये होते, त्यांना आघाडीकडून उमेदवारी काँग्रेस पक्षाला मिळणार नाही हे गृहीत असल्याने त्यांनी पक्षांतर केलं आणि आता त्याच काँग्रेसमध्ये आमदारकीचं स्वप्न पाहून घनश्याम शेलार आले आहेत. हे सगळे समीकरण वेळोवेळी बदलणार आहेत हे खरं आहे. त्यानंतर बाबासाहेब भोस हेही राजेंद्रदादा नागवडेंच्या माध्यमातून अजितदादा पवार गटात गेलेले आहेत. परंतु त्यांनीही नुकतीच गेल्या आठवड्यात शरद पवारांची भेट घेऊन लंकेंसाठी ते प्रचार करतील असं सांगून मोकळे झालेत. प्रत्यक्षात अजून ते लंकेंच्या स्टेजवर आले नसले तर त्यांनी हे सगळे नियोजन करून ठेवलेलं आहे. नंतर दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब नाटा, साजन पाचपुते, अण्णासाहेब शेलार हे दुसऱ्या फळीतले जे नेते आहेत त्यांनाही का काय माहीत पण आमदारकीचे मनोमन इच्छा आहे आणि ती कधीतरी व्यक्त होऊनही जाते. या सगळ्या प्रक्रियेत सामान्यांचे प्रश्न, सामान्यांचा संघर्ष, कुकडीचं पाणी, घोडचं पाणी, शासकीय कार्यालयात होणारी सामान्यांची ससे होलपट याकडे कुणीही बारकाईने लक्ष येत नाही. ही मोठी खंत आहे आणि जे आजपर्यंत पक्ष बदलत आले, गट बदलत आले, ह्या निवडणुकीत सुरुवातीला एकाकडे नंतर निवडणूक चालू झाल्यावर दुसरीकडे, हे जे सगळे आहेत ही शोकांतिका असताना हेच कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठा आणि नेत्यांविषयी निष्ठा शिकवतात. ही फार मोठी शोकांतिका आहे. हा राजकारणातला विषय असला तरी या नेते मंडळींनी सामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं तर लोक यांच्याबरोबर राहतील. नुसते आमदारकीचे स्वप्न आणि अर्थकारण यावर निवडणुका लढवता येत नाहीत हे श्रीगोंदेकरांनी यापूर्वीही दाखवून दिलं आहे. जे दिवंगत 4 नेते गेले, बाप्पू असतील, तात्या असतील, अण्णा असतील किंवा सर असतील, या लोकांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्या संघर्षातून सामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक कशी करता येईल हेच कायम पाहिलं आणि ते नाहीत याची उणीव का जास्त जाणवती तर आजचे नेते त्या मानाने सक्षम नाहीत किंवा अभ्यासू नाहीत याची जाणीव उणीव कायम राहते. यापुढे आता लोकसभा निवडणुकीत काय रंगत येईल, प्रचार सुरू होईल ह्या सगळ्या गोष्टीत, पण लोकसभेच्या माध्यमातून स्वतःचे आमदारकीचे स्वप्ने कसे रंगवायचे आणि कसे साध्य करायचे यात गुंतलेल्या नेत्यांना सामान्य मतदार कशी चपराक देतात हे थोड्या दिवसात पुढे येईल. प्रचाराच्या रंगत जशी जशी वाढत जाईल तसं तसं आपण भेटणार आहोत. धन्यवाद.